अन्नदाता ठळक नंतर बघणार आहोत. केंद्र सरकारनं देशातल्या साखर उद्योगाला एक गोड भेट दिली आहे. 3,355 रुपयांचं पॅकेज जे आहे त्याची घोषणा काल अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. शुगर मिल्स के लिए पिछली बार हमने इंटरेस्ट सबवेंशन की एक स्कीम बतलाई थी. उनकी अभी जो स्ट्रेस है कुछ आउटस्टैंडिंग्स के, तो सरकार बार बार कोशिश कर रही है कि उस सेक्टर में, शुगर सेक्टर में मिल्स की इनकम ऑगमेंट हो. तो उसके लिए एक एथनॉल प्रोडक्शन कैपेसिटी और इंक्रीज्ड कैपेसिटी की सुविधा उनको दी थी. उसको ऑगमेंट करने की दृष्टि से आज सरकार ने एडिशनल फंड्स की रिक्वायरमेंट उसके लिए प्रोवाइड की है. ये एडिशनल फंड्स दो कैटेगरीज में होंगे. इसका डिटेल नोट आपको विभाग से आ जाएगा. इट विल बी ₹2,790 crores एंड 565 crores. तो कुल मिलाके 3,300 करोड़ के करीब होगा. पुढे जाऊयात कोकणात हापूस पाठोपाठ आता जंगलचा मेवा असलेल्या काजू पिकाला हवामान बदलाचा फटका बसला. यंदा काजूचं उत्पादन घटलंय. त्यानं काजूच्या बिया गोळा करून त्या बाजारात विकणाऱ्या कातकरी महिलांचा रोजगार मात्र संकटात सापडलाय. या कातकरी महिलांना आता रोजगाराची देखील भ्रांत पडली आहे. काजू वेळ काढायला अर्धी पिरियड लागते, एक पिरियड लागते, एक पिरियडीन घरी येते यायला लागतो. यंदा काजू आहे का? यंदा या काजूगर नाही आहेत अजिबात. नुसतं मोहर आहे. तो पण करपा गेलाय मोहरला. रोग झालाय. हा, रोग झालाय. आता हे काजू तुम्ही इथं आणता तर कशा किती रुपयाने विकता? आता आणले तरी 10 रुपयाला 6 गर विकतात. 10. त्याच्यावर तुमचं घर चालतं? याच्यावर आता पोटगिरी काय चालतं, तर गिराक आला तर घेतात, ना तर मग नाही, काय नाही. 10, 11, 12 बिया म्हणतात. मग कुठल्या दियाच्या? खेडमध्ये अशी किती लोक आहेत? खेडमध्ये अशी बरीच लोक आहेत. याबाबत खेडचे तालुका कृषी अधिकारी रोहिदास बनकर यांच्याकडून आम्ही सविस्तर माहिती जाणून घेतली. हवामानाच्या बदलामुळे काजूच्या फळावरती मोठा परिणाम झालेला आहे. काय दुष्परिणाम झाले आणि किती प्रमाणात उत्पन्न त्याचं घटलेलं आहे? सर, यावर्षी आपल्या खेड तालुक्यामध्ये काजूची लागवड मोठ्या प्रमाणात गेली 3 वर्षापासून होत आहे MREGच्या माध्यमातून. पण चालू वर्षी तुम्ही जर हवामान बदलाचा जर थोडासा परिणाम जाणवला तर दिवसा टेम्परेचर वाढते आणि रात्री टेम्परेचर कमी होतं आहे. आणि तुम्ही पाहताय की आत्तापर्यंत आपल्या म्हणजे पूर्ण भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या क्लायमेटचा भरपूर फरक पडलेला आहे. त्या ह्या हवामानाच्या बदलामुळं याला आता जो आपल्या काजू पिकाला आंब्याचा मोहर यायला पाहिजे होता तो उशिरा येत आहे. तरी पण थोडंसं आता 20-30% प्रोडक्शन चालू वर्षी आमच्या नजर अंदाजाप्रमाणे यावर्षी असं आम्हाला जाणवतं आहे की साधारणपणे 20 ते 30% उत्पादन कमी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांना आमच्या स्तरावरून संपूर्ण क्षेत्रीय स्तरावर माझे कृषी सहाय्यक असतील, सुपरवायझर असतील, मंडल कृषी अधिकारी, सर्व क्षेत्रीय स्तरांना विद्यापीठाच्या ज्या काही आमच्या मार्गदर्शक सूचना, आमच्याकडे गाईडलाईन्स, ॲडवायझरी येतात त्या आम्ही त्या आमच्या सहाय्यकांना पोचवलेल्या आहेत. त्या प्रत्येक त्यांच्या त्या कृषी वार्ताफलकावर, ग्रामपंचायतीच्या बोर्डवर, प्रगतिशील शेतकरी, आपले निर्यातक्षम शेतकरी यांच्यापर्यंत त्या पोहोचवलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे शेतकरी त्याची काळजी घेतात. यानंतर बघूयात कांदा उत्पादकांच्या मदतीच्या पैशात डल्ला मारायचं काम अनेक बाजार समित्यांनी केलंय. श्रीरामपूरच्या बाजार समितीत देखील असंच काहीतरी घडलंय. सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जाहीर केलेलं अनुदान बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांनी हडपल्याचा प्रकार अहमदनगरच्या श्रीरामपूर बाजार समितीत घडलाय. तब्बल 3 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 साली मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाल्यानं कांद्याचे भाव कोसळले होते. तेव्हा सरकारनं कांद्याला प्रति क्विंटल 100 रुपये अनुदान जाहीर केलं होतं. अहमदनगरच्या श्रीरामपूर बाजार समितीनं 7,800 शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार केले. त्यापैकी 6,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुदान मिळालं. पण त्यातील वंचित राहिलेल्या भाऊसाहेब मांजरे या कांदा उत्पादकांनी अनुदान का मिळालं नाही याची माहिती घेता एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय.
बाजार समितीच्या सभापतींसह सचिव आणि विद्यमान संचालकांनी लाखो रुपयांचं अनुदान लाटल्याचं समोर आलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आता एक सहकारी कर्मचारी आणि सभापती, उपसभापती, 8 संचालक आणि संचालकांचे नातेवाईक अशा पद्धतीने एक 45 लोकांच्या नावावर बोगस प्रस्ताव तयार करून या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी आणि संचालक मंडळाने संगनमताने इथं शासनाच्या पैशाचा फार मोठ्या प्रमाणावर अपहार केला. म्हणजे शासनाच्या तिजोरीवर यांनी डल्ला मारला आणि शेतकऱ्याच्या टाळूवर यांनी खाण्याचा प्रकार या कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला आणि त्या ठिकाणी लाखो रुपयाचं अनुदान यांनी लाटलं. याबाबत पणन मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचा आदेश देण्यात आलाय. राहता दुय्यम निबंधकांनी या प्रकरणाची 4 महिन्यात सखोल चौकशी केली. यात सभापती, सचिव आणि संचालकांनी खोटे प्रस्ताव तयार करून अनुदान लाटल्याचं सिद्ध झालंय. पण त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी मात्र पुढील कारवाई अद्यापही केलेली नाहीये. पूर्ण पुराव्यानिशी सर्व प्रकरण मान्य जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ती 45(1) शोकाज नोटीस यांना काढून ती जे चौकशीचे पुरावेसह तिथं सादर केल्यानंतर उपजिल्हा निबंधक यांनी याची चौकशी फार विलंबाने केली. ती चौकशी 8 महिने चालली आणि 8 महिने चालून ती चौकशी दिनांक 22/11/2018 रोजी संपली. तरी ती चौकशी संपून 3 महिने झाली तर आता काय त्याच्यावर कुठलाही प्रकारचा निर्णय नाही. आणि या पद्धतीने जर शेतकऱ्याला जर एवढी तिची प्रतारणा होत असेल तर भविष्यकाळात कोणी आपल्याकडे तक्रार करील का? प्रत्यक्षात 1800 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा घातलेला असतानाही अनुदान मिळालं नाहीये. मात्र संचालकांनी खोटे प्रस्ताव तयार करून लाखो रुपयांचं अनुदान लाटलंय. असं असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. 45 लोकांनी फक्त जुलै आणि ऑगस्ट 2016 या काळात जे 9 बाजार झाले या बाजार काळात त्यांनी हेच 45 नावं पलटून उलटून दाखवून आणि त्यांच्यावर आवक दाखवली आणि ही खोटी आवक दाखवून त्यांनी जो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे. शेतकरी हितासाठी सुरू झालेल्या बाजार समित्यांमधील विश्वस्त जर शेतकऱ्यांच्या मुळावर उठले तर मदतीसाठी दाद मागायची कुणाकडे, हा प्रश्न कांदा उत्पादकांना सतावतोय. सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर उपनिबंधकांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी असल्याचं समोर आलंय. यानंतर जिल्हा निबंधकांनी खरं तर कारवाई करणं गरजेचं असतानाही 3 महिने उलटून गेले तरी अद्यापही यांच्यावरती कारवाई झाली नाही. त्यामुळे दोषींवर कारवाई कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. यानंतर नगर जिल्ह्यातनं एक भीषण बातमी आहे ती म्हणजे दुष्काळाच्या संदर्भातली. नगर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. चारा छावणीच्या मंजुरीसाठी आमदार खासदार यांची शिफारस लागत असल्यानं शेतकरी हैराण झालाय. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून अनेक शेतकऱ्यांनी जनावरं विकायला काढली आहेत. तर फळबागा देखील पाण्याअभावी जळून जात आहेत. चारा छावण्या नसल्यानं शेतकरी हैराण. पाण्याअभावी जनावरांचे होतायत हाल. फळबागा जळल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आस. नगर जिल्ह्यातले कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड हे सगळेच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले. या ठिकाणी चारा छावण्यांची गरज आहे. नगर तालुक्यातल्या सारोळी या गावानं 2 चारा छावण्या मागितल्या. मात्र आमदार खासदारांची शिफारस नसल्यानं छावणी मिळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. तरी आम्ही 8 फेब्रुवारीला छावणीचा प्रस्ताव पूर्ण करून दिलेला आहे. शासनामध्ये द्यावा याचा शिफारसपत्र जोडा, त्याचं शिफारसपत्र जोडा. आता प्रांत पुढून आमचं आहे ना सगळं परिपूर्ण होऊन तरीसुद्धा आम्हाला छावणी मिळत नाही. की बाबा आमदार साहेबांचं पत्र जोडा, पालकमंत्र्यांचं पत्र जोडा. आम्ही काही पत्र जोडलं नाही. सगळ्यांना भेटलो अनेक वेळेस, पत्र कुठंच भेटाना. जनावरांची खूप वाईट अवस्था आहे.
अर्ध्या फुटी. आज आमचं संकलन 2000 असून ती 1200 आलं. पाण्याअभावी शेतीचंही प्रचंड नुकसान झालंय. अनेकांच्या डाळिंबाच्या बागा जळून गेल्यात. अनेकांना दुभती जनावरं विकावी लागली आहेत. दररोज टँकरनं पाणी विकत घ्यावं लागतंय. बँकेचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय. आणि त्यातच चारा छावणी मंजूर होत नसल्यानं समस्याही वाढल्यात. मोसंबी उत्पादक शेतकरीही पाणी नसल्यानं अडचणीत आलाय. पाणी नसल्यानं मोसंबीची बागही जळून चालली आहे. पाण्यासाठी सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊसच नसल्यामुळे वैरण बी नाही आणि चाऱ्याचं बी पाण्याचं बी लईच अवघड झालेलं आहे आता. आणि गाय म्हणजे मी सोसायटीमार्फत कर्ज काढून गाय घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे हप्ता कसा भरावा अशी पंचायत झालेली आता. 3 एकर बाग आहे. तुम्हाला सांगतो झाडं बांधायला परत त्यांना औषधं पाणी खतं हे खर्च लय लांब जातोय साहेब. याला घोषपरी योजनेचं पाणी भेटलं तर आमची बाग जगते. ते बी काय पाणी फुकट नाही देत आम्हाला, ते बी लय महाग देतात. पण ती जवळ म्हणून गाडीवाल्यांना सोयीचं जातं हे होतं. आता ते कुठून असतं गाव खाजगी पॉईंटवरून आणते ते डबलनी पैसे घेतात आमच्याकडून टँकरवाले सुद्धा. आणि कशी बाग जागवायची, कशी शेतकरी जागणार तुम्ही सांगा ना. मागील काही वर्षांपासून दुष्काळ शेतकऱ्यांचं मोठं नुकसान करतोय. कष्टानं फुलवलेल्या बागा सुकून जात असल्याचं शेतकऱ्यांना उघड्या डोळ्यांनी बघावं लागतंय. आणि त्यातच शेतीसाठी गरजेचं असलेलं पशुधनही चारा आणि पाण्याअभावी धोक्यात आलंय. प्रशासनानं चारा छावण्यांना लवकर परवानगी दिली तर पशुधन तरी जगवता येईल. साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. राज्य सरकारनं सुरू केलेल्या हमीभाव खरेदी केंद्रावर नाव नोंदणी करण्यापासून ते कडधान्य खरेदी करेपर्यंत सर्वच कामांचा बोजवारा उडाला होता. उस्मानाबाद जिल्हा सुद्धा याला अपवाद नाहीये. त्यामुळे यंदा मात्र हमीभाव खरेदी केंद्राला शेतकऱ्यांनी थंडा प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून 8 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र हा माल देण्यासाठी अगोदर ऑनलाईन नोंदणी करणं गरजेचं आहे. यंदा या ऑनलाईन खरेदी केंद्रावर अवघ्या 238 शेतकऱ्यांनी तूर आणि हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यामध्ये गुंजोटी इथे 54 तर ढोकीमध्ये 61 आणि वाशीतून एका खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी झाल्यात. यापैकी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गुंजोटी इथलं केंद्र सुरू झालंय. तर यंदा दुष्काळाचाही उत्पादनाला मोठा फटका बसल्याचं अधिकारी सांगतायत. सध्या उस्मानाबादमध्ये नाफेडचे 8 केंद्र कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. तर या 8 केंद्रावर एकूण सध्या 238 इतक्या तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीची ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी नोंदणी केलेली आहे. राज्य शासनाने आपल्या उत्पादकता 1.96ची उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दिलेली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे एकूणच तुरीचे उत्पादन कमी निघाल्यामुळे शेतकऱ्यांचा तूर उत्पादन ऑनलाईन नोंदणीसाठी फारसा उत्साह दिसून येत नाही. गेल्या वर्षी याच काळात हमीभाव खरेदी केंद्रावर 1,55,172 क्विंटल तूर आणि 1,87,267 क्विंटल हरभऱ्याची खरेदी पूर्ण झाली होती. मात्र यंदा मार्च महिना सुरू झाला तरी देखील याच्या जेमतेम 10% सुद्धा खरेदी तसंच नोंदणी झालेली नाहीये. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उत्पादकता फारच अल्प प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे निश्चितच नाफेड खरेदीच्या अनुषंगाने यावर्षी मोठा फरक पडलेला आहे. दुष्काळाचे झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाचा हरभरा आणि तुरीच्या पिकाला किती जोरदार फटका बसलाय ते दिसून येतंय. शेतात पिकलं तर ते विकता येतं, पण जर शेतात पिकलंच नाही तर विकावं काय आणि जगावं कसं असा प्रश्न मराठवाड्यातल्या दुष्काळी पट्ट्यातल्या शेतकऱ्यांसमोर पडलाय. उस्मानाबादहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गुरुवारी महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बाजार समित्यांमधील महत्त्वाच्या शेतमालांचे बाजारभाव. कांद्यापासून सुरुवात करूयात. कराडमध्ये कांदा किमान 5 रुपये किलो तर कमाल त्याचा दर होता 8 रुपये किलो. टोमॅटो राहत्यामध्ये किमान 8 रुपये किलो तर कमाल दर होता 21 रुपये. तर वांगी मुरबाडमध्ये किमान 17 रुपये किलो आणि कमाल दर जो होता त्याचा आकडा आहे 22 रुपये किलो. हिंगोलीत हळद किमान 6,050 रुपये क्विंटल तर कमाल दर होता 6,400 रुपये क्विंटल. तर लातूरमध्ये तूर किमान 5,050 रुपये क्विंटल
तर कमाल 5,325 रुपये क्विंटल. तर केजमध्ये ज्वारी किमान 2,700 रुपये क्विंटल, कमाल 3,000 रुपये क्विंटल. लातूरमध्ये गहू किमान 1,950 रुपये क्विंटल, तर कमाल दर होता 2,700 रुपये क्विंटल. सोयाबीन हिंगोलीत किमान 3,505 रुपये क्विंटल, तर कमाल 3,630 रुपये क्विंटल. यानंतर अन्नदाता या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडी आणि यशोगाथांसह. पहा फक्त न्यूज 18.